मी आता सेंद्रिय पदार्थाच्या बाबतीत बोलत होतो आणि मला वाटते थोडंसं इंटरप्शन झालं किंवा अडथळा आला तर मला थोडंसं मूड जाते माणसाचं. तसं माझं पण जाते, तुमचं पण गेलं असेल. पण आता आहे, सिस्टीम आहे. या सेंद्रिय खतांच्या बाबतीत सर्वात महत्वाचा घटक मी आताच बोललेलो आहे की शेणखत आहे. आणि शेणखत मध्ये अन्न घटकांचं प्रमाण सुद्धा चांगलं असते. नत्र जर पाहिलं तर आपण 1% पर्यंत असते. स्फुरद 0.7% पर्यंत असतो. आणि पालाश जे सर्वात महत्वाचा घटक आहे आणि त्याची सुद्धा कमतरता आजकाल आपल्या मराठवाड्यात सुद्धा दिसते आहे, ते सुद्धा 1% असतो. त्याच्यामुळे मी आताच बोलते वेळेस सुद्धा बोललेलो आहे की शेतकऱ्यांनी जे जे शेतकरी आपल्या जमिनीचं आरोग्य जपू इच्छितात त्यांनी कमीत कमी एखादी म्हैस, एखादी जोडी बैलजोडी आणि गाई म्हशी असायला पाहिजे. आणि खताचं शेणखत जर आपण करत नसाल किंवा गांडूळ खत जरी करत असाल तर गांडुळांचं सुद्धा सर्वात आवडता जो अन्न आहे तो म्हणजे शेण आहे. आणि गांडूळ खतामध्ये करतेवेळेस तुम्ही जे शेण टाकाल तर गांडूळ खत कुजविण्यासाठी किंवा पालापाचोळा कुजविण्यासाठी गांडुळांना खूप कमी वेळ लागतो. त्याच्यामुळे शेणाचा वापर किंवा शेण हे शेतात जाणं गरजेचं आहे. शेतकरी प्रश्न विचारतात, आता जनावरं राहिलेली नाहीत, काय करायचं? तर शेणखत नसेल तर त्याला दुसरा पर्याय आपण कंपोस्ट खत म्हणतो. या ठिकाणी सुद्धा शेतातील गवत, त्यानंतर वेगवेगळे अवशेष जे असतात, पिकांचे अवशेष किंवा उरलेला कुजलेला भाजीपाला, न कुजलेला भाजीपाला, सडत असलेला भाजीपाला, यांना वेगवेगळ्या कंपोस्ट खत करण्याच्या पद्धती आपण ऐकल्या असतील कदाचित की नाडेप मेथड आहे कंपोस्टिंग करण्याची, इंदोर मेथड आहे, बँगलोर मेथड आहे. तरी आपण शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये हा खड्डा करून आपण कंपोस्ट करण्याचा तरी प्रयत्न करायला पाहिजे. कारण हा जो काळी कचरा आहे कंपोस्टमुळे कुजतो. 2 प्रकार आहेत. एक तर कंपोस्ट खत करते वेळेस काळी कचरा आणि शेण हा सडतो आणि एक दुसरा आहे तो म्हणजे कुजतो. आपल्याला कुजण्याची प्रक्रिया पाहिजे. त्याच्यामुळे आजकाल नवीन मेथड्स आलेले आहेत. नाडेप मेथड ऑफ कंपोस्टिंग आपण पाहिलेलं असेल. नाडेपचा सिमेंटचा जरी नसेल तर कमीत कमी जो चुराट्या पराठे असतात त्याच्या सहाय्याने सुद्धा जर आपण नाडेपचं स्ट्रक्चर केलं तर हवा खेळती राहते. आणि हवा जेव्हा खेळती असते त्यावेळेस कुजते वेळेस जे जीवाणू विषाणू असतात त्यांना ऑक्सिजन मिळतो. आणि या ऑक्सिजनमुळे कंपोस्ट करते वेळेस हा काळी कचरा जो सडत नाही तो कुजतो. जेव्हा कुजतो तर अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि जेव्हा सडतो तेव्हा अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. तर शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची आहे की ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी फक्त शेतामध्ये काहीतरी खड्डा खंदून द्यायचं आणि त्यात पालापाचोळा आणि ती पदार्थ टाकायची आणि दांडेचं पाणी सोडून द्यायचं. हा प्रकार जो आहे आता कमी झालेला आहे तसं म्हणा. पण या प्रकारामध्ये ही जी आपल्याला जी गवत किंवा काढणीनंतर राहिलेला पालापाचोळा आहे ही कुजवायचं आहे, सडवायचं नाही. आणि जेव्हा कुजतो तेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा प्रमाण वाढतो. मला खूप खंत वाटते की जेव्हा आपण हे सेंद्रिय शेती करतो किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करतो अशा वेळेस आपल्याला फक्त स्रोत जो असतो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पर्टिक्युलरली जसं आयरन आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, ही आपल्या जमिनीमध्ये मराठवाड्याच्या जमिनीमध्ये 3 अन्न घटके खूप कमी आहेत. झिंक, लोह आणि बोरॉन. मी आता पाहतो की आता उघडझीप झाली पावसाची. आता आपण पाहिलं मागच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला, त्या अगोदर थोडासा खंड पडला होता पावसाळा. अशा काळामध्ये सोयाबीन मध्ये आम्ही सर्रास पाहिलेलं आहे की लोहाची कमतरता दिसायला लागली. तर ही सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला जर द्यायची असतील तर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा चांगला स्रोत हा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत किंवा शेणखत आहे. तर आपण या कंपोस्ट करावं किंवा जर आपल्याकडे जर जनावर असतील तर शेणखत करावं. हे जर दोन्ही नसतील, शेतकरी म्हणतात की आमच्याकडे हे नाही आहेत, जनावर नाहीत, खतांचा मी उदाहरण देत असतो की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर जात असतो. आपल्याला सुद्धा माहित असेल की झरीचे शेतकरी आहेत कांतरावजी देशमुख काका, ते त्यांना कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आम्ही त्यांच्या शेतात आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन जातो, MSCच्या PhDच्या विद्यार्थ्यांना, आणि दाखवतो की ते प्रत्येक वर्षी ते ढेंचा म्हणजे हिरवळीचं खत म्हणून वापरतात.
ढेंचा नसेल तर बरू. शेतकरी म्हणतात की ढेंच्याचं बी मिळेना झाले, बरू वापरा. बरूचं जर बी मिळत नसेल तर आपल्याकडे पर्याय हिरवळीची खते टाकण्यासाठी दुसरा सुद्धा पर्याय आहे. आपण चवळी पेरून ते सुद्धा गाळू शकतो जमिनीमध्ये. मूग किंवा उडीद पेरून ते सुद्धा जमिनीमध्ये गाळू शकतो. पण जर शेणखत उपलब्ध होत नसेल, कंपोस्ट खत उपलब्ध होत नसेल आणि आपण शेतात फक्त रासायनिक खतच टाकत असाल तर तर हा जमिनीचा पोत खराब होणं आहे. जमिनीचं आरोग्य बिघडणं आहे. तर त्याच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे हिरवळीची खते. आणि या हिरवळीची खतं काही नाही, आपलं जे जमीन जेव्हा रिकामी असते त्यावेळेस थोडंसं हिरवळीची पिकं टाकायची आहे आणि फुलं येण्याच्या अगोदर त्याला जमिनीमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा नांगराच्या साहाय्याने किंवा इव्हन आपलं बळीराम नांगर असतो त्याच्या साहाय्याने गाळून टाकायची आहे. म्हणजे हा जमिनीमध्ये ही जी जातात त्यांचा उपयोग सर्वात मोठा जास्त होतो, तो म्हणजे सूक्ष्म जीवाणूंना. जमिनीमध्ये जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत असे जे जीवाणू असतात, त्या जीवाणूंना सर्वात जास्त उपयोग होतो आणि हे त्यांचं खाद्य असते. जर खाद्य मिळालं तर ते जमिनीमध्ये राहतील, त्यांच्या वसाहती होतील आणि हे जीवाणू, विषाणू हे जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा उपलब्धता, अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देतात. ते फुकट उपलब्ध करून देत नाहीत. कधी एखाद्या वेळेस जर म्हणजे भविष्यामध्ये वेळ मिळाला तर सांगेल की हे जीवाणू कसं कार्य करतात, पण आता तितका वेळ मला दिलेला नाहीये. पण हे स्वतःच्या जगण्यासाठी, स्वतःच्या कॉलनीत जमिनीमध्ये बिल्ड करण्यासाठी, स्वतःला अन्नद्रव्य मिळण्यासाठी ते जे उपलब्ध अन्नद्रव्य असतं ते तर वापरतात, पण खूप कमी प्रमाणात. तर त्यांचा वापर खूप कमी असतो, पण ते जमीनमध्ये उपलब्ध जे झालेले असतात ते पिकं जास्त वापरतात. त्याच्यामुळे जर पर्याय आपल्याकडे शेणखत नसेल किंवा गांडूळ नसेल किंवा मशखत नसेल तर हा एक सुंदर पर्याय आहे हिरवळीची खते. शेतकरी आजकाल गिरी पुष्पाच्या बाबतीत आपण बोलूया. अशी जर शेतामध्ये घेण्याची जर त्याला म्हणजे असा वेळ मिळत नसेल किंवा दुबार पीक पद्धती, तिबार पीक पद्धती वापरत असेल तर गिरी पुष्प जो असतो त्याची पाहतो. म्हणजे जमीन ही जीवित असेल आणि सूक्ष्म जीवाणूंना त्यांचं खत मिळतं. ही हिरवळीची याची खत ढेंचा आहे आमच्या शेतावर उगवलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण ट्रॅक्टरनं अशा प्रकारे जमिनीमध्ये टाकतो, गाळून टाकतो. आणि दुसरा एक पर्याय आहे जे आपल्या मराठवाड्यामध्ये याला म्हणतात माशाचे खत. माशा जिथे विकल्या जातात तिथे खूप सारा माशांचा हा न वापरलेला भाग उरतो आणि बाजारामध्ये सुद्धा फिश मिल म्हणून फर्टिलायझर हा उपलब्ध आहे. आपण हा हा खत सुद्धा सेंद्रिय शेतीमध्ये वापरू शकतो. याची सुद्धा परमिशन आहे. फिश बोन मिल ह्याच्यात सुद्धा जास्त प्रमाणात कॅल्शियम असतो, फॉस्फरस असतो आणि अशा प्रकारची खतं सुद्धा आपण सेंद्रिय शेतीमध्ये वापरायला म्हणजे शेतकऱ्यांनी पुढे यावं आणि ही सुद्धा वापरावी. म्हणजे जमिनीचा आपला पोत सुधारेल, जमिनीचं आरोग्य सुधारेल. हा एक पर्याय. मांसाहारी लोक आहेत जे शाकाहारी नाहीत, प्युअर शाकाहारी तर हात लावत नाही, त्यांना लावू नये म्हणत आहे. पण खाटी खाण्यामध्ये तो आम्ही पाहतोय की खूप सारा असं विष्ठा निघते. म्हणजे खाटी खाना जिथे असतो तिथे असे अवशेष मिळतात की जे वापरली जात नाही आणि त्याच्यामध्ये स्फुरदचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतो. हे जर आपल्या कंपोस्ट खतच्या पीठमध्ये टाकलं किंवा वेगळं असं याचं कंपोस्ट केलं तर हा उपलब्ध सेंद्रिय शेती करणाऱ्यांसाठी सुंदर असा सोर्स आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांचं प्रमाण जमिनीमध्ये वाढण्यात खूप मदत होते आणि हे जे अन्नद्रव्य हे खाटे खाण्याच्या अवशेषापासून जो बनवलेला खत असतो त्यातून मिळतात, ही जास्त काळ जमिनीमध्ये टिकतात सुद्धा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जे जे मांसाहारी शेतकरी आहेत जे याला हात लावतात प्राण्यांची विष्ठा, कंपोस्ट खत, पेंडीच्या चराचा उल्लेख केलेला आहे की निंबोळी पेंड आहे, एरंडी पेंड, नारळ पेंड, खूप अशा पेंड बाजारामध्ये असतात आणि या पेंडीची आजकाल उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश. मुख्य करून या पेंडीमध्ये नत्राचं प्रमाण, नत्र आपल्याला आता मी उल्लेख केलेला आहे की नत्र हा सर्वात जास्त लागणारा अन्नद्रव्य पिकांना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण जितका पुरवठा करतो नत्राचा तो घेतो म्हणजे आपल्या वातावरणातून घेतो. त्या ठिकाणी मुळांना गाठी येतात त्या ठिकाणी ही पिकं वातावरणातील नत्र शोषित करतात आणि ते पिकांना पुरवठा करतात. त्याच्यानंतर प्राण्यांच्या अवशेषांचे खत, ह्यात मी आता उल्लेख केलेला आहे की ह्यात सुद्धा स्फुरदचं प्रमाण जास्त असतो, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतो. तर ही लिस्ट वाचण्याचा आता वेळ नाही आहे, पण ही वेगवेगळी सेंद्रिय पदार्थ किंवा जी सेंद्रिय पदार्थ
आपल्याला NPK नत्रस्फुरद पालाशच्या व्यतिरिक्त दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा पुरवठा करू शकतात. ही अशी मी लिस्ट इथे टाकलेली आहे. गांडूळ खत हा सुंदर पर्याय आहे. जे शेतकरी आजकाल खूप सारे शेतकरी पुढे येतात ते गांडूळ खत करण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल, असं प्लास्टिकचं मटेरियल सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. फक्त आपल्याला काळजी घ्यायची असते गांडूळ खत करते वेळेस, ती म्हणजे जे शेतकरी कोंबड्या पाळतात त्या ठिकाणी आपल्याला गांडूळ खत करता येत नाही. चिमण्यांचा त्रास होतो, त्याच्यानंतर कोंबड्यांचा खूप त्रास होतो. वरते जर आपण आच्छादन टाकलं चांगलं तर सूर्यप्रकाश मध्ये जरी केलं तर ह्या गांडूळ खतामध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा जास्त असते शेणखतापेक्षा किंवा आपल्या कंपोस्ट खतापेक्षा. तर शेतकरी खूप असे शेतकरी आहेत जे आजकाल गांडूळ शेतावर किंवा आपल्या शेताजवळ असलेल्या घराजवळ असलेला थोडासा खुला बाग आहे तिथे जेव्हा आपल्या चहापत्ती सारखा हा खत जमिनीमध्ये आपण टाकतो तर ह्याच्यामुळे जमिनीचा भौतिक गुणधर्म जास्त प्रमाणात सुधारतात. भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म यांचा तिघांचा मेळ आहे की हे एक दुसऱ्याला पूरक आहेत. एक जमिनीचा गुणधर्म सुधारतो तो दुसऱ्या गुणधर्मावर पूरक असा परिणाम करतो आणि आपल्याला तिन्ही घटक म्हणजे जमिनीचे भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म आणि रासायनिक धर्म सुधारण्याची गरज आहे. की जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किंवा जमिनीमध्ये जे छिद्र आहेत ते जास्त असायला पाहिजे आपल्याला, म्हणजे हवा खेळती राहील. हे गुणधर्म सुधारण्यासाठी गांडूळ खतांचा आणि इतर सेंद्रिय खतांचा जास्त उपयोग होतो. तर शेतकऱ्यांनी गांडूळ खतांच्या बाबतीत जे शेतकरी बाजूला आपले गांडूळ खत निर्मिती करतात त्यांच्याकडे जाऊन व्हिजिट करावी किंवा विद्यापीठाला व्हिजिट करावी आणि ह्या गांडूळ खताकडे माझी अशी आपल्याला विनंती असेल की गांडूळ खताकडे खास करून वळावं. आणि जे वर्मी वाश निघतो, त्याचं पाणी निघतो तो सुद्धा सुंदर आहे. आजकाल शेतकरी त्याचा सुद्धा खूप वापर करायला लागलेले आहेत. तर आपण गांडूळ खताकडे वळायला पाहिजे आणि ह्या गांडूळ खतांचा निर्मिती आपल्या शेतावर करायला पाहिजे. अन्नद्रव्याचं प्रमाण मी इथे दिलेलं आहे. जास्त म्हणजे सेंद्रिय कर्बखत, शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत मध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतो. मी बोलता बोलता जेव्हा आपला व्हिडिओ बंद झाला तेव्हा थांबलो. पण मला बोलायचं असं होतं की आम्ही जेव्हा शिकायला होतो 20-25 वर्ष 30 वर्ष पूर्वी जाऊन पाहिलं तर जमिनीमध्ये आपल्या सेंद्रिय कर्ब 1% होतं. आता खालावत इतकं चाललेलं आहे की 0.5% आणि काही सॅम्पल तर आमच्याकडे मातीचे अशी येतात की ज्या ठिकाणी फक्त 0.2% सेंद्रिय कर्ब असतो. आपल्याला लागतो 1% आणि त्या ठिकाणी जास्त करून सरासरी जर पाहिलं तर 0.5% पेक्षा आपल्याकडे सेंद्रिय कर्ब जास्त दिसत नाही. आपण या सेंद्रिय कर्बाची मात्रा फक्त आणि फक्त सेंद्रिय पदार्थ वापरून किंवा काडी कचरा जमिनीमध्ये गाळूनच सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये वाढू शकतो. आणि मी आता बोलता बोलता बोललो सुद्धा की हा सेंद्रिय कर्ब हा सर्वात मुख्य घटक आहे. अन्नद्रव्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने सुद्धा सेंद्रिय कर्ब जितकं जास्त होईल अन्नाची उपलब्धता पिकांना जास्त होईल. सेंद्रिय कर्ब जितकं कमी होईल तितकी अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची शक्ती सुद्धा मातीची किंवा जमिनीची कमी होईल. तर आपल्याला नत्र स्फुरद पालाश हे तर आपल्याला गांडूळ खत, या व्यतिरिक्त गंधकाची कमतरता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 51-52% जमिनी मराठवाड्यामध्ये गंधकाची कमतरता दाखवतात. लोहाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 45% कमतरता दाखवतात. जास्त सर्व देशामध्ये ह्याची कमतरता दिसते आहे. तांबे आणि दुसऱ्या अन्नद्रव्यांचा प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्या मराठवाड्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर लोह जास्त आणि बोरांची कमतरता आपल्याला जर भागवायची असेल तर सेंद्रिय पदार्थामध्ये आपल्याला गांडूळ खत हा एक चांगला पर्याय आहे. हे काही सेंद्रिय घटक आहेत, सेंद्रिय खते आहेत. त्यात फक्त मी हा तक्ता जो दिलेला आहे त्यात सूक्ष्म अन्नद्रव्य किती असतात मी आताच बोललो. हे दशलक्ष भाग आहे, पीपीएम आहे. लोह पहा फक्त आपण, मी आता म्हटलं तुम्हाला की आपण फेरस सल्फेटची, झिंक सल्फेटची फवारणी सेंद्रिय शेतीमध्ये करू शकत नाही, पण आपण सेंद्रिय पदार्थ वापरून आपल्या जमिनीमध्ये लोह जास्त ह्या 2 अन्नद्रव्य घटक जी आपल्याला जमिनीमध्ये खूप कमी आहेत ती आपण वाढवू शकतो. आणि जमिनीला जे पिकाला जे 17 अन्नद्रव्य घटक लागतात आपण पुरवठा करतो फक्त 3 नत्र स्फुरद आणि पालाशचा.
आपण कधी विचारच करत नाही की ज्या ठिकाणी 17 अन्नद्रव्य लागतात पिकांना, आपण फक्त 3 पुरवठा करतो, बाकीच्यांचं काय होतं. तर आम्ही पाहिलेलं आहे की आजकाल गंधकाच्या कमतरतेमुळे, जस्तच्या कमतरतेमुळे, लोहाची कमतरतेमुळे पीक उत्पादन आपल्याला कधी कधी तिथं दिसत नाही की ती कमतरता पिकाच्या पानावर सुद्धा दिसत नाही, पण उत्पादन घटणं 100% खरं आहे. जर हे संतुलित वापर आपण केला, संतुलित जर आपण वापर केला किंवा संतुलित आपल्या जमिनीमध्ये ही 17 अन्न घटक जी आपल्याला पिकाला लागतात ती जर असतील तरच आपलं प्रोडक्शन वाढू शकते. आणि या 17 अन्नद्रव्यापैकी एक जरी अन्न घटक कमी असेल किंवा इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, अशा ठिकाणी पिकामध्ये जरी तुम्हाला सिम्पटम्स दिसणार नाहीत, परंतु त्याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये कमी होणार, त्याचं प्रोडक्शन सुद्धा कमी मिळणार आणि याचा विपरीत परिणाम त्याच्या क्वालिटीवर सुद्धा होणार. जर आपण पाहिलं तर बाजारामध्ये बोरानच्या कमतरतेची, कॅल्शियमच्या कमतरतेची, रोजचं उदाहरण देतो मी, पाहिलं असेल की टमाट्यामध्ये वरचा भाग कधी कधी बोरानची आणि कॅल्शियमची कमतरता दाखवतो. आपण फुलगोबी चिरली की मधला भाग थोडासा काळसर पडलेला असतो, ती बोरानची कमतरता आहे. फ्रूट क्रॅकिंग होते, संतरा, मोसंबी, लिंबू हे क्रॅक दाखवतात, म्हणजे त्याच्यावर भेगा पडतात. कारण आहे की बोरानची कमतरता आहे, कॅल्शियमची कमतरता आहे. ही जर आपल्याला कमतरता नष्ट करायची असेल आणि आपल्याला अन्नद्रव्याचा समतोल पुरवठा करायचा असेल तर मी ही लिस्ट दिलेली आहे आणि मला नाही वाटत की या लिस्ट पैकी आपल्याकडे काहीही मिळत नसेल असं काहीच नाही. शेणखत, गांडूळ खत, ऊसाची मळी हा एक चांगला पर्याय. शेतकरी जे म्हणतात की आमच्याकडे जनावर नाहीत, पण आपल्याकडे ऊसाचे कारखाने असतात, तिथे भरपूर मळी निघते. त्या मळीमध्ये सुद्धा हे बघा, मी हे उदाहरण दिलं, 1265 दशलक्ष भाग हा लोहाचा असतो. म्हणजे मळीचा वापर सुद्धा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, ज्यांना त्यांच्याकडे शेणखत, वर्मी कंपोस्ट वगैरे उपलब्ध नाही. कोंबडीचे खत, कोंबड्यांचे ज्या ठिकाणी कोंबडी पाळतात लोक, हे आहेत पोल्ट्री फार्म आहेत, अशा ठिकाणी कोंबडीचे खत वापरणं सुद्धा आपल्याला थोडासा त्रास होतो, त्यात वास वगैरे येतो, पण हा जो खत आहे, खत मध्ये कन्वर्ट केलं आणि जर वापरलं तर त्याचा वास सुद्धा जातो. बायोगॅस स्लरी, शेतकऱ्यांकडे आजकाल बायोगॅसचे प्लांट आहेत. शेळी मेंढी बसवण्याचा प्रकार सुद्धा आमच्या लहानपणी शेतात होता. आता शेळी लेंडी खत सुद्धा कमी झालेलं आहे. धनगर लोक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्या मेंढ्या बसवायचे आणि त्याच्याद्वारे मुख्य अन्नद्रव्य आहे, त्याच्यानंतर त्याची जी लेंडी असते, मूत्र असते, त्याच्या माध्यमाने सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये जात असत आणि आपल्या पिकांचं अन्नद्रव्य पुरवठा ह्या माध्यमाने होत असत. तर माझी असेल शेतकऱ्यांना विनंती असेल की हे जे प्रकार मी आता ह्या ठिकाणी दाखवलेले आहे, पर्टिक्युलरली सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हा जिकिरीचा भाग आहे आणि त्याच्यासाठी हेच फक्त स्त्रोत आहे. किंवा झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट आपण फवारणी करू शकत नाही सेंद्रिय शेतीमध्ये. तर अशा वेळेस आपल्याला जमिनीतून देण्यासाठी ही जी खतं आहेत, सेंद्रिय खते आहेत, तोच पर्याय उरतो. आता मी बोले जीवाणू खतांच्या बाबतीत थोडस 10 मिनिटं, त्याच्यानंतर आपण थोडं डिस्कस करूया. आम्ही मागच्या 10 वर्षापासून जीवाणू खतं तयार करतोय, शेतकऱ्यांना देतो आहे आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला आहे. काय म्हणतात, थांबायचं का? मी थांबायचं आहे? हॅलो, थोडस आवाज येतो, आवाज येतो म्हटलं. हा जीवाणू खताच्या बाबतीत बोलेल की जीवाणू खत ही मी आता बोलते वेळेस पहिल्या स्लाइडवर बोललो आहे की जीवाणू खते प्रत्येक पिकासाठी उपलब्ध आहेत. अगोदर आपल्याला पावडर फॉर्म मध्ये जीवाणू खतं मिळायची, काळ्या पावडर फॉर्म मध्ये, आणि शेतकरी जेव्हा आपली पेरणीची यंत्र ही ऑटोमॅटिक झालेली आहे किंवा आपण ऑटोमॅटिक टिपणीद्वारे जे पेरणी करतो तर बेरायचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे आपण संशोधन करून ही जीवाणू खतं लिक्विड फॉर्म मध्ये आजकाल उपलब्ध करून देत आहोत. आणि ही जीवाणू खतं वापरावीत कशासाठी, का वापरावी? मी आता बोललो की जमिनीमध्ये वेगवेगळी म्हणजे आपल्याला उपयुक्त अशी जीवाणू टाकण्याची गरज आहे. नत्र स्फुरद करून देणारी जीवाणू, त्यांचं स्फुरद विद्राव्य करून देणारी जीवाणू, पालाश उपलब्ध करून देणारी जीवाणू किंवा गंधक उपलब्ध करून देणारी जीवाणू, ही आज बायो फर्टिलायझरच्या माध्यमाने किंवा जीवाणू खताच्या माध्यमाने आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि आम्ही
विद्यापीठामार्फत ही सगळी जीवाणू खत फक्त लागते किती 100 मिलीलिटर 10 किलो बियाण्यासाठी ट्रीटमेंट द्यायची आहे सीडची. आणि कसं असतं हे जीवाणू खत तुम्ही जर पाहिलं असेल बॉटलमध्ये आपण दिसत पण नाही तो. आपण केसाला जसं तेल लावतो खोबऱ्याचं तसं लावलं तर आपल्या आपल्या केसाला जसं दिसत नाही हा तेल, तसं जीवाणू खत लावलं तर दिसत नाही. आणि आपली पेरणी यंत्र बेरायचा पण प्रश्न असतो. तर थोडीशी लावायची आहे, थोडंसं खर्च करायचा आहे, पण पिकामध्ये आम्ही पाहिलं 18% ते 26% पर्यंत वाढ होते. खूप असे शेतकरी आमचे आहेत की बिगर जीवाणू खतांचे पेरणी करतच नाही. ते तुम्हाला हे असेल सोयाबीन असेल, इव्हन कॉटनला सुद्धा, आपल्या बीटी कॉटनला सुद्धा बगैर जीवाणू खताची ट्रीटमेंट देऊन शेतकरी ही बीटी सुद्धा लावत नाही. तर जे शेतकरी हे जीवाणू खतं वापरतात त्यांना त्याचं महत्व पण कळलेलं आहे. तर माझी आणखी एक विनंती असेल शेतकऱ्यांना की प्रत्येक पिकाला, ते फळबाग असो, फळबागसाठी सुद्धा आपल्याला पर्याय आहे ड्रिपच्या माध्यमातून देता येतो जीवाणू खत, कारण लिक्विडमध्ये अवेलेबल आहेत आजकाल. आणि जी पिकं आपल्याला शेतीमध्ये घ्यायची आहे, सोयाबीन सारखी पिकं, तूर असो, दुसरी रबीची पिकं असतो, थोडीशी ट्रीटमेंट देणं शेतकऱ्यांनी टाळू नये. हे वेगवेगळे प्रकार आहे, मी बोलत बसत नाही, पण ही जीवाणू खतांची नत्र स्थिरीकरण करण्यासाठी रायझोबियम हा सर्व कडधान्यांसाठी उपलब्ध मार्केटमध्ये सुद्धा आहे आणि आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा आहे. ज्या ज्या पिकांच्या मुळावर गाठी येत नाहीत त्यांच्यासाठी अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, असोटोबॅक्टर अशा प्रकारची जी आहे नत्र स्थिरीकरण करणारी, तुम्हाला माहित असेल की 76 ते 78% नत्र हा वातावरणात आहे. आपण जिथून श्वासोच्छ्वास घेतो त्या ठिकाणी 21% फक्त ऑक्सिजन आहे आणि 76 ते 78% वातावरणामध्ये नत्र आहे. नत्र आपण घेत नाही किंवा जनावर सुद्धा घेत नाही. ही नत्राची उपलब्धता फक्त पीकच घेऊ शकतात आणि हे नत्र उपलब्ध करून ते आपल्याला प्रोटीनच्या माध्यमानं आपल्या जेवणात किंवा आपल्या थाळीमध्ये, तर शेतकऱ्यांनी थोडंसं रायझोबियम, अझोटोबॅक्टर वापरून नत्र स्थिरीकरण करण्याची प्रक्रिया आपल्या पिकाच्या द्वारे करायला पाहिजे. म्हणजे आपण नत्राची मात्रा जी खूप सारी उपलब्ध आहे वातावरणात ती वापरू शकतो. दुसरं एक, हे रायझोबियम मी आत्ताच बोललो की प्रत्येक पिकासाठी वेगवेगळं रायझोबियम लागतो आणि हा रायझोबियम बियाण्याला चोळायचं आहे किंवा जर आपल्या भाजीपाला असेल तर रोप लावते वेळेस थोडंसं बुळवून ठेवायचं आहे. आणि जर आपलं फळबाग असेल तर रायझोबियमचं फळबागामध्ये जितकं जास्त उपयोग होत नाही, पण अझोटोबॅक्टर हा आहे की फळबागामध्ये ड्रिपच्या माध्यमाने सुद्धा देता येतो. आणि ज्या पिकांच्या कडधान्याच्या व्यतिरिक्त जी पिकं आहेत त्याच्यासाठी अझोझोबॅक्टर, अझोस्पिरिलम ही अशी जीवाणू आहेत जे वातावरणातलं नत्र आपल्याला शोषून पिकामध्ये देतात आणि नत्राची कमतरता भागवितात. अझोस्पिरिलम खूप सुंदर रिझल्ट आहे कांद्यामध्ये किंवा हळदमध्ये, हे अझोस्पिरिलमचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. त्याच्यानंतर शुगर केन, जे जे शेतकरी ऊस घेतात त्यांच्यासाठी हा असोटोबॅक्टर आहे, असोटोबॅक्टर. याची नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता खूप जास्त आहे, फक्त जमिनीमध्ये किंवा मुळामध्येच नाही, तर हे असं जीवाणू आहे जे पिकाच्या प्रत्येक भागामध्ये हा वातावरणातील नत्र शोषण करून पिकाला पुरवठा करतो. सुंदर असं आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा खूप सुंदर आहेत. सर्वप्रथम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने याला लॉन्च केलं होतं, पण आता विद्यापीठाकडे सुद्धा हे असिटोबॅक्टर किंवा असिटोबॅक्टर डायझोट्रॉफिकस म्हणून उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हे ऊसासाठी वापरायचं असतं. दुसरं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित 10 ते 15% स्फुरद फक्त आपल्याला उपलब्ध होतो. आपण जितकं स्फुरद जमिनीमध्ये टाकतो जास्तीत जास्त 20% उपलब्ध होतो आणि बाकीचं 80% हे स्थिर होतो. म्हणजे तो जमिनीमध्ये वाया जात नाही, पण जमिनीमध्ये स्थिर होतो मातीच्या कणावर आणि ते विरघळून पिकाला त्याचा पुरवठा करणं, ह्याला म्हणतात स्फुरद विरघळणारी जीवाणू. ही सुद्धा शेतकऱ्यांनी ह्याचा सुद्धा सीड ट्रीटमेंट म्हणून वापर करायचा आहे, ड्रीपच्या माध्यमाने वापर करायचा आहे. आणि भाजीपाला लावते वेळेस ते आपलं जर रोप असतो त्याला थोडंसं बुळवून ठेवायचं आहे. सुंदर रिझल्ट आहे या स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंचं. की आपली स्फुरदची जी मी आता बोललो की 2 कारणं आहेत. एक तर आपल्या मराठवाड्याच्या मातीमध्ये चिकटपणा जास्त आहे, क्ले कंटेंट जास्त असल्यामुळे, चिकन माती जास्त असल्यामुळे. आणि दुसरं एक कारण आहे, आपल्याकडे चुनखडीचं प्रमाण मराठवाड्याच्या मातीमध्ये जास्त असल्यामुळं स्फुरद जे टाकतो आपण 15 ते 20%च उपलब्ध होतो आणि 80% हा वाया जात नाही. असं मी म्हणेल की वाया जात नाही, पण तो कुठेतरी
चुनखडीला चिटकलेला असतो किंवा चिकन मातीला चिटकलेला असतो आणि इथून काढून पिकाला देणं हे स्फुरद विरघळवणारी किंवा पीएसबीचं कर्तव्य आहे आणि ते करत असतात। एक आणखी एक सुंदर असं जीवाणू आपल्याकडे सेंद्रिय घटक कुजविणारे जीवाणू आजकाल उपलब्ध आहेत। शेतकरी अगोदर जे आहे ऊसाचा काळ जाळायचा, ज्वारीचा काळ जाळून द्यायचा, शेतामध्ये धसकट पेटवून द्यायचा, पण सेंद्रिय घटक कुजविणारे ट्रायकोडर्मा साटके किंवा ईएम कल्चर आज उपलब्ध झालेला आहे आणि काही दिवसातच जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्यामध्ये शेतामध्ये असलेला पाचट कुजविण्याची क्षमता या जीवाणूमध्ये आहे। फवारायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा थोडासा ओलावा असतो अशा वेळेस शेतामध्ये किंवा पाचटावर ऊसाच्या हे फवारायचं आहे आणि तुम्ही पाहाल की हे मिसळून द्यायचं जमिनीमध्ये, तर तुम्ही पाहाल की याचे असे सुंदर रिझल्ट आहे की हा पालापाचोळा सर्वांच्या सर्व जमिनीमध्ये जातो, सेंद्रिय कर्ब वाढते आणि जी अन्नद्रव्य ह्याच्यात असतात त्या पाचटामध्ये असतात ती सुद्धा जमिनीमध्ये जातात। मी बोललो आत्ताच की द्रवरूप जीवाणू खत आजकाल उपलब्ध आहे। 1 लिटर लागतो ड्रीपच्या माध्यमाने जर दिलं तर, आणि 10 किलो बियाण्यासाठी 100 ते 200 मिलीलिटर फक्त लागतो। तर ही जीवाणू खत खूप असा सुंदर स्रोत आहे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकासाठी वापरायला हवा। ही ड्रीप मध्ये सुद्धा द्रवरूप जीवाणू देण्याच्या पद्धती मी लिहिलेल्या आहेत तिथं। बियाणाला लावणं एक आहे, दुसरं रोपांच्या मुळावर लावणं दुसरं पर्याय आहे, मातीच मिसळणं। कधी कधी शेतकरी पीक पेरून देतो नंतर ते विसरलेलं असतं, अशा वेळेस मातीत सुद्धा मिसळता येतात। दुसरं एक आहे ड्रेंचिंग करणं। मातीत मिसळणं म्हणजे ड्रेंचिंग करणं। आपलं नॅपसॅक स्प्रेअर जो असतो त्याचं नोझल काढायचं आणि जीवाणू खते पाण्यात मिसळून ती फक्त नोझल काढलेल्या फवाऱ्याने जर टाकली आपण कापसासारख्या पिकाला तर सुंदर असे रिझल्ट येतात। त्याच्यानंतर आत्ताच बोललो मी ठिबक सिंचनाद्वारे फक्त 1 लिटर लागतो 1 एकरासाठी आणि पिकाच्या मुळाभोवती देणं आता बोललो। तर ही जीवाणू खतांचा वापर शेतकऱ्यांनी पर्टिक्युलरली सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी हमखास वापरायला पाहिजे, प्रत्येक पिकासाठी वापरायला पाहिजे। ही वैशिष्ट्ये जीवाणू खत 12 ते 24 महिन्यापर्यंत यातली जीवाणू कमी होत नाही आणि आश्चर्य वाटेल 1 मिलीलिटर 1 चमचाभर जीवाणू खतामध्ये 10 वर 7 शून्य 10 वर 7 शून्य इतकी जीवाणू 1 चमचाभर जीवाणू खतामध्ये असतात आणि ही जेव्हा जमिनीमध्ये जातात ती स्वतः जगतात सुद्धा आणि खूप असं त्यांचं प्रमाण वाढतो आणि ही जीवाणू खतं दुसऱ्या अन्नद्रव्यांचा उपलब्धता करण्यासाठी सुद्धा कामी येतात। ही मी डोस दिलेला आता बोलता बोलता बोललो, तुम्ही 100 ते 200 ml। त्याच्यानंतर जर ऊसासारखी पिकं असतील किंवा फळबागा असतील त्याच्यासाठी 1 लिटर ड्रीपच्या माध्यमाने द्यायची आहे। आपली मीटिंग पुन्हा एंड होते, मी इथंच थांबतो आणि तुम्ही कंटिन्यू करा आणि सर्वांना सहभागींना विनंती आहे की समजा काही तांत्रिक अडचणीमुळे जरी मीटिंग बंद झाली तरी सुद्धा तुम्ही परत याच लॉगिन आयडी आणि पासवर्डचा दीपाली तुमचे नेक्स्ट स्पीकर वाट पाहत असतील। आपण कधीतरी नेक्स्ट टाइमला बोलूया शेतकऱ्यासोबत। आता थोडंसं 5-10 मिनिटं डिस्कशन साठी द्या, मी इथंच थांबतो। बरंच सारं बोललो मी, पण जे पुढे येणारे ते फक्त रिझल्ट आहेत। तर मला असं वाटतं की मी इथं थांबतो, काही शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्याच्या बाबतीत थोडंसं आपण बोलूया। हे शेअर करणं बंद करतो मी, थोडीशी शेतकऱ्यांची थोडीशी चर्चा करूया, चालेल? ओके सर। 93व्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद स्थापना दिवस तसेच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष याचा दुग्ध शर्करा योग साधून आपण साठी सरांनी आपल्याला खूप चांगले मार्गदर्शन केलेलं आहे। सर्वप्रथम सर्व सहभागींचे आणि सरांची सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करते। काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हे सत्र कंटिन्यूशन मध्ये नाही घेऊ शकलो त्याबद्दल। आणि आपल्यासोबत तर आज जोडले गेलेले आहेत BM कापसे सर, माजी प्राध्यापक उद्यान विद्या तथा गटशेतीचे प्रणेते, तसेच आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे एक्सटेन्शन एग्रोनॉमिक्स तसेच कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र परभणी येथून डॉक्टर गजानन गडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचं आमच्या पूर्ण मॅडम सरांकडे माझा एक प्रश्न आहे। हा, नक्कीच आपल्या प्रश्नांना आपण वेळ देणार आहोत। प्रत्येकाने एक तर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकावा, अन्यथा एकेकाने अनम्यूट करा आणि सरांशी संवाद साधा। एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे, हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्प चालते का? चालते नाही सर, तो मी म्हणते पळतो, तो धावतो।
गिरीपुष्प हा सुंदर हा गिरीपुष्प हिरवळीचे खत म्हणून वापरता येतो. तर चालत नाही फक्त तो धावतो सुद्धा. तर शेतकऱ्यांनी गिरीपुष्पचा वापर करावा. आज सरांचं खरंच सर तुमचं मार्गदर्शन आम्ही ऐकलं तर आज पुन्हा एकदा क्लास केल्याचं म्हणजे अनुभव आला की शेतकऱ्यांनी पण दीपाली माझी स्टुडंट आहे. शेतकऱ्यांसाठी सांगतो, दीपाली ह्या माझी स्टुडंट आहे. तिला मी शिकविलेला आहे. तर तिथे तर ती शिकलेली आहे. पण बोला सय्यद सर, माझा एक प्रश्न असा होता. हा, हॅलो सर, बोला बोला. माझा एक प्रश्न असा होता. हा, माझ्या लॉन मध्ये सध्या गांडूळ माती करतात, काळी माती, त्यासाठी मी जैविक काय वापरू शकतो? कुठं लॉन मध्ये म्हणता का सर? हा, माझ्या लॉन मध्ये अर्थवर्म काळी माती काढत असतात आणि त्यासाठी जैविक मला काय वापरता येईल कंट्रोल करण्यासाठी? तुम्हाला ते गांडूळ नको आहेत का? हा, गांडूळ नको आहेत सर, कारण लॉन मध्ये माती काढतायत. मी म्हणेल तुमची माती काढलेली आपण थोडस एरिया आहे तुमचा, गांडूळ राहू द्या. गांडूळ जेव्हा नसतील ना तर तुमचं रान पिवळं पडायला सुरुवात होईल. तर तुम्ही त्याला कोणतेही केमिकल किंवा जैविक न वापरता, आपल्याकडे आहेत दुसरी जैविक मेटारायझियम आहे, व्हर्टिसिलियम आहे, त्याच्यामुळे थोडंसं गांडुळाचं प्रमाण कमी होतो. पण माझं असं मत असेल की गांडूळ राहू द्या होतो. ओके सर, थँक्यू. नमस्कार सर. हा, आहे की मी मेहत्रे अमित बोलतोय. बोला बोला. माझा प्रश्न असा होता सर की जसं तुम्ही गांडूळ खतांच्या मध्ये जे काही प्रमाण आहे एनपीकेचं, ते प्रमाण खूप सुंदर असं सांगितलं. पण त्याचबरोबर मला असा माझा प्रश्न आहे की जे वर्मीवॉश ज्याला म्हणतं, ज्याला मराठीमध्ये गांडूळ पाणी असं संबोधलं जातं, त्याच्यामध्ये एनपीके किती प्रमाण असू शकतो सर, एक अंदाज? त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाण आहे, पण त्याच्यात संप्रेरके वगैरे जास्त असतात, एन्झाईम्स, आणि त्याला जे काय म्हणतात त्याला अशी पदार्थ जे पिकांच्या वाढीमध्ये मदत करतात त्यांचं प्रमाण जास्त आहे. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं वर्मीवॉशमध्ये प्रमाण कमी आहे, पण संप्रेरके जास्त आहेत. त्याच्यामुळे त्याचा उपयोग संप्रेरके म्हणून जास्त होतो. ओके, थँक्यू सर. आणखी कोणाचे नमस्कार सर. तर आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलत आहात तेही सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला प्लीज. मिलिंद गोडे बोला. हा, नमस्कार सर, मी अमरावतीहून बोलतोय. बोला प्लीज, बोला. माझा प्रश्न आहे सर की आपल्याला कृषी विभाग सांगते की पहिले केमिकल त्या धान्याला केमिकल चोळा आणि मग जैविक कोणतं चोळा, हे योग्य आहे का? किती प्रमाणात योग्य आहे सर हे? तुम्ही जर सेंद्रिय शेती करत नसाल किंवा केमिकल सुद्धा वापरतात, खते वापरतात, अशा ठिकाणी अगोदर फंजीसाइडची ट्रीटमेंट करायची केमिकलची, आणि फंजीसाइडची ट्रीटमेंट केल्यानंतर लास्टला जैविक खताची ट्रीटमेंट करायची. या फंजीसाइडमुळं बॅक्टेरिया मरत नाही, एक ध्यानात घ्या. शेतकऱ्यांचं कसं मत असते की हे जीवित आहेत, ती मरतील आपण केमिकल लावल्यामुळे, पण असं नाही आहे. तर शेतकऱ्यांनी पेरणीच्या जराशा अगोदर बायोफर्टिलायझर सुद्धा लावायचं आहे आपली फंजीसाइडची ट्रीटमेंट झाल्यानंतर. ठीक सर. धन्यवाद सर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून सरांशी संवाद साधा. हॅलो. हा, बोला. हॅलो, रमेश रावजी बोला प्लीज. हा सर, नमस्कार सर. हा सर, नमस्ते. मी पुण्यातून बोलतोय सर, रमेश मोगल. सर, माझा एक प्रश्न असा होता की गांडूळ खत आणि कंपोस्ट खत मी गेली 1 वर्षभर करतोय, परंतु नुसतं शेण जे आहे, जे आपण पाहतो की उकिरड्यावर वगैरे टाकतात शेतकरी, किंवा शेळीच्या लेंड्या असतील, तर त्याला नुसत्या शेणाला व्यवस्थितपणे कसं कुजवता येईल जेणेकरून ज्याच्यामध्ये हुमणी चा एक प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी होतो, आणि शेण अर्धवट कुजलेलं असतं. जर ते एकावर एक डम पाटे टाकत गेला, आपण 4-5 फुटाचा खड्डा घेतला जातो, जी सगळीकडे एक प्रचलित उकिरडा ज्याला म्हणतो आपण, तशी पद्धत वापरतात. तर एक चांगली मेथड सांगा ना, जेणेकरून एक उच्च दर्जाचं शेणखत आपल्याला तयार करता येईल किंवा करता येईल. रमेशराव, मार्केटमध्ये तुम्हाला ईएम कल्चर म्हणून मिळतो. ईएम कल्चर. ओके सर. किंवा ट्रायकोडर्मा, 2-3 प्रकारच्या ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हर्दिनियम यांचं मिक्सचर मिळतं, त्यांना ईएम कल्चर म्हणतो. त्याला पाण्यामध्ये मिसळायचं आणि ते उकिरडा असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही 15 दिवसाच्या अंतरानं 2 वेळेस, म्हणजे तुमचं जे तुम्ही म्हणता हुमणी लागते किंवा लवकर कुजत नाही, तर तो प्रकार संपेल त्याच्यामुळे ईएम कल्चर, आणि तुमचं खत सुद्धा लवकर तयार होईल.
सर त्याचं साधारण प्रमाण किती असावं, म्हणजे किती टनासाठी काय असं एका एक बकेट रेशो? तुम्ही शेतामध्ये बोलताय की आपल्या कंपोस्ट पीड मध्ये म्हणताय? नाही नाही म्हणजे आता जे दर दिवस आपण शेण काढतो गोठ्यातून, तर हा. कुठल्या पद्धतीने ते चांगलं करता येईल? पीठ मध्ये एका ढीग लावून होईल, आणि प्रमाण किती असावं साधारण? तुम्ही जे आता सांगितलं ईएम पीठ मध्ये कल्चरचं प्रमाण. आम्ही तुम्हाला रमेश राव सल्ला देईल की तुम्ही पीठ मध्ये किंवा डायरेक्शन शेतात टाकू नका किंवा जशाला तसं वापरू नका. त्याला कुजविण्यासाठी कंपोस्ट खत करण्यासाठी पद्धती आहेत, त्या थोड्याशा जाणून घ्या. तुम्ही जर आपल्या नेटवर गेलात आणि मराठीत सुद्धा टाईप केलं की खत बनविण्याच्या पद्धती, त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तसं तुम्ही जशाला तसं शेण वापरू नका. चालेल सर, थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव स्वप्नील महाजन आहे. हा बोला प्लीज. चिखली येथे आमची पेरू आणि सीताफळाच्या फळबागा आहेत. आपण हो, जेव्हा नॉर्मली कटिंग करतो झाडांचं, तेव्हा सगळे हो. ते जो पालापाचोळा आहे तो जमिनीवर पडतो, आणि हो. जवळपास 1000-1200 झाडं असल्यामुळे तो पालापाचोळा तसाच पडून राहतो. तर त्याला हो. कुजवण्याकरता काय पद्धती अवलंबली पाहिजे? कशाचं, कोणत्या पिकाचं आहे? कोणती फळझाड आहे? सर, पेरू आणि सीताफळ. बिलकुल टाकून द्या. त्याला कुजविण्यासाठी मी आता जो उदाहरण दिलं की ईएम कल्चर तुम्ही जर फवारू शकला जमिनीवर, जमिनीमध्ये मिसळल्यानंतर मातीवर, तर चांगलं. हा, तर चांगलं लवकर कुजतं तो पालापाचोळा. त्यात लिग्निन हा घटक असतो, आणि लिग्निन थोडस जो पानं असतात त्याच्यातून वेगळा होत नाही. तर ही ईएम कल्चरचे मी रिझल्ट महाजन साहेब खूप सुंदर पाहिलेले. जर जमिनीवर सकाळच्या वेळेला आपण तो ईएम कल्चर पाठीवरच्या फवाऱ्यावर टाकलं, नोजल काढलं किंवा फवारा सुद्धा मारला ना, तर हे कुजण्यास जास्त मदत होते. ईएम कल्चर मार्केटमध्ये नसेल तर ट्रायकोडर्मा व्हिरिडी म्हणून एक बुरशी आहे, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर. हा, संजय नमस्कार. चव्हाण बोला. हा, संजय चव्हाण बोलतोय सर, मी पुण्याहून. हा, हॅलो. हा सर, माझा बोला प्रश्न प्लीज. असा आहे की गांडूळ खताचे किती प्रकार वगैरे असतात का, आणि ते प्रकार कोणकोणत्या पिकासाठी उपयुक्त असतात, मला कळू शकेल का सर? गांडूळ खताचे नाही, पण गांडुळाचे प्रमाण असतात. गांडुळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि जे गांडूळ जे आपण वापरतो ते गांडूळ खत करण्यासाठी इसेनिया फोर्टिडा म्हणून हा जो प्रकार आहे तो आपल्या क्लायमेटच्या दृष्टीने सुंदर आहे. इसेनिया फोर्टिडा हा गांडूळ थोडासा लांबलचक पण असतो, आणि त्याची वर्मी कंपोस्ट करण्याची क्षमता सुद्धा जास्त आहे, आणि तो टेम्परेचरला टॉलरेट करतो. आपल्या विभागामध्ये जो टेम्परेचर जास्त जातो समर मध्ये, त्याला टॉलरेट करण्याची क्षमता इसेनिया फोर्टिडा, नाव लक्षात ठेवा. धन्यवाद सर. विनंती आहे, समजा मीटिंग बंद झाली तर कृपया आमच्या सोबत स्टे ट्यून रहा. याच लॉग इन आयडी पासवर्डचा वापर करून पुनश्च एकदा जॉईन व्हा. सर, आणखी काही प्रश्न आपण घेऊयात. याच्यामध्ये भगवान कापसे सर जे आहेत ते रेज हँड केले. सर, आपण स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता. कापसे सरांना माझा नमस्कार. कापसे सर, आपण स्वतःला अनम्यूट करा आणि सरांशी संवाद साधू शकाल. हॅलो. कापसे सर नमस्कार माझा तुम्हाला. नमस्कार. आणि सर अतिशय सर म्यूट झालात, आपण म्यूट झालात, अनम्यूट करावं लागेल. कापसे सर. आणि माझे एक दोन प्रश्न आहेत. एक सर. म्हणजे माग या हिरवळीच्या खताविषयी अॅग्रोवन बरंच आलं होतं बघा, की या ताग किंवा आपण जे काही ढेच्या पेरतो त्यामधून आपल्याला कार्बन जास्त मिळत नाही. त्याऐवजी ज्वारी वगैरे सिरियल जर आपण पेरले आणि ते जर गाडले तर जास्त फायदेशीर होतं असं त्यांचं म्हणणं होतं. एकदम सत्य आहे. त्याविषयी आपलं एकदम सत्य आहे सर, एकदम सत्य आहे. कार्बनचं प्रमाण हा बरूमध्ये तागामध्ये कमी असतो, आणि इव्हन तुम्ही जर ढेंच्या आणि बरू जरी कम्पेअर केलं तर ढेंच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त ऍड होतं जमिनीमध्ये बरूच्या कम्पॅरिझन मध्ये. तर ते जे लेख आलं होतं ते एकदम सत्य आहे सर, ती परिस्थिती आहे आपली. अच्छा, म्हणजे आपण ज्वारी बाजरी पेरूनही
गाडू शकतो? येस सर, येस सर. ज्वारी, बाजरी, इव्हन त्याच्याऐवजी सर आपण चवळी, मूग आणि उडीद, चवळी, अच्छा, हा. मूग आणि उडीद ह्यापैकी जर घेतलं तर त्याचा आणखी परिणाम चांगले आहेत. आणि मग चवळी, मूग, उडीद आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर, शेंगा नाही सर. काढल्यानंतर तसंच काढलं तर? सर जेव्हा फुलोऱ्याच्या अगोदर जे येते ना ते अन्नद्रव्यांचं प्रमाण त्यात जास्त असते. आपण हो, हो. हार्वेस्टिंग केली तर sir. अन्नद्रव्याचा पुरवठा ग्रेनला होतो आणि त्याच्यामुळे अन्नद्रव्य कमी असतात त्यात. ओके ओके ओके. आणि आता दुसरा प्रश्न एक आहे की सर. फळबागेला आम्ही आता मोसंबी किंवा याला 50 किलो शेणखत रिकमेंड करतो, हो आंबा किंवा मोसंबीला, हो सर. आणि शेणखत नाही तर मग त्याकडे जर पोल्ट्री असलं किंवा तुमचं गांडूळ असलं तर ते किती सर. प्रमाणात सर रिकमेंड पोल्ट्री जर असेल तर प्रमाण आपल्याला अर्ध करायचं. पोल्ट्री खत जर असेल तर चांगलं खत अर्ध करायचं त्याला, आणि जर गांडूळ खत असेल तर त्याला तितकंच द्यायचं. FIM जितकं देतो किंवा गांडूळ खत जर उपलब्ध असेल. हो सर, जर उपलब्ध असेल तर. जर उपलब्ध असेल तर, नाही तर मग जितकं शेतकरी देऊ शकतो. पण अन्नद्रव्याची प्रमाण गांडूळ मध्ये जास्त असले तरी जितकं जास्त टाकलं तितकं चांगलं आहे. व्हेरी गुड, जर व्हेरी गुड. उपलब्ध असेल तर उपलब्ध. पण Yes, कोंबडीचं जर असेल तर त्याला 50% करायचं. आणि कोंबडीचं खत द्यायच्या अगोदर त्याला थोडस मुरजू द्यायचं ना, सर पाणी. बिगर मुरवायचं द्यायचंच नाही सर. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला जास्त अनुभव आहे. जशाला तसं कोंबडी खत टाकलं तर पिकावर विपरीत परिणाम होतात सर त्याचे. जशाला तसं टाकलं. आपल्याला सर जास्त अनुभव आहे त्याचं, पण आम्ही पाहिलेलं आहे कोंबडी खत जशाला तसं वापरायचं नाही वापरायचं, त्याला कुजवायचं. येस येस. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू सर फॉर डिलिव्हरिंग नाईस लेक्चर. सर थँक्यू. सर्वात अगोदर सरांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावा. गणेश सदाशिव पाटील सर, कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा, नाहीतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर तोपर्यंत चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे. सर, माझ्या शेतात पांढरीची जमीन आहे आणि या शेतात सोयाबीनची पानं पांढरी पिवळी रंगाची झाली आहेत, तर कृपया उपाय सांगा. हा आयरन क्लोरोसिस येतो. आयरन क्लोरोसिस आहे तो, लोहाची कमतरता आहे. तर ते सेंद्रिय शेती जर करत असतील तर त्यांनी सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा. आणि जर ते सेंद्रिय शेती करत नसेल किंवा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करत असतील, सरळ 0.5% फेरस सल्फेटचा फवारा करावा 2 वेळेस 8 दिवसाच्या अंतराने. म्हणजे 500 ग्राम फेरस सल्फेट 100 लिटर पाण्यात मिसळून त्यांनी फवारावं. ती पांढरी पिवळी पडलेली पानं हिरवीगार होती. 2 वेळेस करायचं 8 दिवसाच्या अंतराने. ओके, धन्यवाद सर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा एकाने, कारण आपल्याला आणखी वेटिंगवर आहे आपल्यासोबत संवाद. हॅलो मॅडम. हॅलो गणेशराव बोला प्लीज. हा सर. हॅलो सर. बोला. हॅलो. हा बोला, सर. बोला. हा, जे बॅक्टेरिया आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आले आहेत मार्केटमध्ये, तर कोणत्या कंपनीचे वापरायला पाहिजे? काही प्रॉब्लेम नाही. फक्त इतकं पाहायचं की त्याची एक्सपायरी झालेली नसावी. एक्सपायरी डेटच्या आतला असावा. आतला असावं. नाही, कंपनीवाले कसे सांगतात की आमच्या क्वालिटी असं आहे तसं सांगता. भाऊ मी इफकोचे वापरत होतो अगोदर. नाही, तुम्ही कोणतीही वापरू शकता. त्यांना कंपनीवाल्यांना बंधनकारक आहे की 1 ml मध्ये जीवाणू खत 10⁻6 असायलाच पाहिजे. तर ते ठेवतात क्वालिटी कंट्रोल म्हणून. तर कोणत्याही कंपनीचा वापरायला हरकत नाही. ओके चाल. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आपल्या कुठल्याही विद्यापीठ ऑल महाराष्ट्रामध्ये जे काही 4 विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठा अंतर्गत अल्पखर्चिक शेती आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो. या सेंद्रिय शेती करताना दशपर्णी, लमित जे काही घरगुती प्रोडक्ट तयार करून शेतामध्ये वापरायचे असतात, त्याचं म्हणजे शिफारस वगैरे असं आहे का सर विद्यापीठामध्ये? काय आहे का म्हटलं? शिफारसी फक्त PDKV अकोलानं दिलेलं आहे. त्यांचं जे सेंद्रियचं सेंटर आहे ते जुनं आहे.
पण MPKV राहुरी आणि आपल्या वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठांच्या शिफारसी आणखी यायच्या बाकी आहेत. 1-2 वर्षात येतील, कारण ते प्रयोग चालू आहेत वेगवेगळ्या पिकावर. तर मला वाटतं 1-2 वर्षामध्ये त्या शिफारसी येतील. थँक्यू सर, थँक्यू. सर फिश बोन मिल कसं तयार करतात? फिश बोन मिल ऑइल जो फिशचा किंवा आपल्या मासुळीचा जो राहिलेला भाग असतो ना, त्याला कुजवायचा आहे पालापाचोळा टाकून. जर तसं करायचं नसेल, कंपोस्ट करायचं असेल, तर फक्त फिश बोन मिल करायचं असेल तर दुसरं काही टाकायचं नाही त्याला. आणि मी आता बोललो EM कल्चर वापरून त्याला आपण कुजवू शकतो. मॉइश्चर कमी करायचं, त्याला थोडंसं खोलून सोडून द्यायचं आहे. मॉइश्चर कमी झाल्यानंतर त्याला जसं आपण कंपोस्ट खत करतो तसंच करायचंय. EM कल्चरचा फवारा करू. धन्यवाद सर. तर आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर शेअर करावा अशी शेतकऱ्यांची विनंती आहे. तर मी शेतकऱ्यांना पण एक विनम्र निवेदन करेन. सरांचा वेळ अतिशय मूल्यवान आहे. त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. तर जेव्हा सर नंबर देतील, परंतु सततच त्रास न देता मेसेज किंवा व्हॉट्सअप त्यांच्याकडून शंकांचं समाधान करावं. माझा हे फोन नंबर शेअर करा दीपाली, काही प्रॉब्लेम नाही. करते चॅटबॉक्स. हो, चॅट बॉक्स मध्ये टाका. दुसरे स्पीकर वाट पाहत असतील कदाचित, आपण जास्त वेळ घेतलेला आहे. थांबूयात सर. कोणाचे प्रश्न असतील तर मी सरांचा मोबाईल नंबर तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये लगेचच टाईप करून पाठवत आहे. तर आता आपण मार्गदर्शक सांगणार आहोत. आपले आजचे जे मार्गदर्शक होते, सर्वात प्रथम मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते सर्व शेतकरी बांधवांना की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर द्वारे 1 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर DB देवसरकर सर, संचालक विस्तार शिक्षण वनामक रवी परभणी. आत्ताच आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक खूप चांगल्या पद्धतीने केली. ते आमचे सर्वांचे लाडके टीचर डॉक्टर सय्यद इस्माईल सर, विभाग प्रमुख मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग तथा सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय परभणी यांनी सेंद्रिय खताद्वारे पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केले. सोबतच सरांनी आम्हाला असं आश्वासन पण दिले की पुन्हा एकदा सर तुम्ही आम्हाला आपला वेळ देणार आहात. त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. आणि आपले जे दुसरे वक्ते